सावी, का करतेस हे सगळं? काय पाहिजे तुला? अय शपथ, तुम्हाला प्रश्न पडलाय? नाही म्हणजे मला असं वाटायचं की आपल्यात फक्त मलाच प्रश्न पडतात, पण ठीक आहे, चांगले. जे विचारलंय ना त्याचं उत्तर दे. उगाच फालतूची बडबड ऐकायची नाहीये मला. धैर्य, धैर्य, हिचा इथे थांबायचा आता काही संबंध नाही. हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा. ही मला नकोय तुमच्या आयुष्यात. धैर्य, ही आता कोणीच लागत नाही तुमची. धैर्य, तुमच्यावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे की नाही? मग हिला बाहेर काढा आता लगेच. ए, काय बघतेस ग तू? चल निघ बाहेर, बाहेर निघ. ए, एंगेजमेंट फक्त ठरलीये, अजून झालेली नाहीये. आणि मी पेपर्सवर सह्या करीन असं फक्त सांगितलंय, अजून केलेल्या नाहीयेत. त्यामुळं धैर्यांची लग्नाची बायको अजून मीच आहे, कळलं? त्यामुळं तू जरा दमानं घे. ए, तू माझ्याशी या भाषेत बोलायचं नाहीये. कुठल्याही भाषेत बोलायचं झालं तरी माझं म्हणणं तेच आहे. धैर्यांवर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. आणि आमच्या खोलीतून निघ. ही आमची खोली आहे. मला बाहेर जायला सांगतेस? एवढी हिंमत आहे तुझी? थांब, मी ना तुला तुझी लायकीच दाखवते आता. चल निघ. तू तुझ्या लायकीत राहा, कळलं ना? तुला हजारदा सांगितलंय, तुझी दादागिरी ना माझ्या पुढे करायची नाही. सावी, सोड मला. माझ्या वाकड्यात गेलीस ना तर लई महागात पडेल तुला. साखरपुड्याला अंगठी घालून घ्यायला हात शाबूत पाहिजे ना? नाहीतर प्लास्टर घालून बसायची वेळ येईल. चल निघ. आणि परत जर आमच्या रूम मध्ये यायचं असेल ना तर नॉक करून यायचं. दुसऱ्याच्या रूम मध्ये जाताना करतो तसं. निघ इथनं. काय हो? असं काय हरकून बघताय? नाही नाही, काय नाही. नाही नाही, बघत तर तुम्ही होता, ठीक आहे. तसंही लगेच मान्य न करणं स्वभाव आहे ना तुमचा. असो, पण काय हो, एक गोष्ट मला कळत नाहीये, म्हणजे तुमच्या घरासाठी आज एवढा मोठा दिवस आहे तुमचा, म्हणजे या घरातल्या धाकट्या मुलाचा साखरपुडा आहे. खाली बघितलं, तुमची आई, तुमचा मामा, तुमचे भाऊ केवढ्या आनंदात होते. त्यांच्यासाठी तर म्हणजे आबाळच ठेंगणं झालेलं. म्हणजे एवढ्या दिवसापासून या गोष्टीची वाट बघत होते आणि आज फायनली ती गोष्ट घडते. तुमच्या मनात पण तेच होतं ना? हा, कारण म्हणून तर तुम्ही मला सारखं सांगायचा, सावी, माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, मला तू आवडतच नाहीस. मग आता एवढं सगळं तुमच्या मनासारखं घडतंय तरी तुमचा आनंद कुठं दडी मारून बसलाय का? नाही, कारण सगाईच्या आनंदापेक्षा जुदाईचं दुःख जास्त दिसते. का हो असं? असं काही नाहीये. आणि माझ्या मनात काय चाललंय तुला काय माहिती?
जे मनात असतं ते डोळ्यात दिसतं. मी तुमच्या ह्याच डोळ्यांना बघून तर तुमच्या प्रेमात पडले होते. मग तुमच्या डोळ्यात काय ते मला वाचता येणार नाही. सांगा की धैर्य, जर तुमच्या मनात आनंद आहे तर मग तुमच्या डोळ्यातला आनंद कुठे? मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी, आणि तुझ्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यायचं नाही. धैर्य, तुम्हाला माहितीये, जर मी डिवोर्स पेपरवर सह्या केल्या तर आपल्यातलं नातं संपायला सुरुवात होईल. आणि मी सह्या तेव्हाच करेन जेव्हा तुम्ही स्वतःहून नीराच्या हातात अंगठी घालाल. 7 दिवस आहेत ना एंगेजमेंटला. मग या 7 दिवसात तुमचं माझ्यावरती प्रेम आहे हे मी तुमच्याकडनं कबूल करूनच राहणार. माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. आणि मला माहितीये त्या पेपर्सवर सही करायची वेळ माझ्यावर कधीच नाही येणार. असं काही होणार नाहीये. आणि प्लीज आता तरी पाठ सोड माझी. जन्माची गाठ जुळली मग प्रेमापासून कशी पाठ सुटेल? धैर्य, अहो अजून किती दिवस तुमच्या डोळ्यांना माझ्यापासून लपवून ठेवणार आहात? तुमचं माझ्यावरती प्रेम आहे आणि हे मी तुम्हाला मान्य करायला लावणारच. कारण मीच तुमची या जन्माची सोबती नाही. सावी विचारते ते प्रश्न काय पूर्णपणे चुकीचे नाहीये. नाही पण आधीपासून तर हेच ठरलेलं ना की हिराचं आणि माझं लग्न होणार. आईची सुद्धा हीच इच्छा होती आणि आईची प्रत्येक इच्छा आजपर्यंत मी स्वतःची समजून पूर्ण केली. आणि ती पूर्ण केल्यानंतर मला आनंद मिळालाय, समाधान मिळालंय. पण आता असं का वाटतंय मला? आता सुद्धा आईला जे हवंय तेच होतंय. पण मी का खुश नाहीये? एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य मी पार पाडतोय, पण मला का समाधान मिळत नाहीये? हे सगळं राहिलं एका बाजू. त्या सावीला कसं कळतंय की माझ्या मनात नेमकं काय चाललंय ते? तिचा काय संबंध आहे हे सगळं कळण्याचा? खरंच धैर्य, तू का तिला घेऊन आलास परत? तुझा तरी काय संबंध होता तिला परत घरी घेऊन यायचा? बरं, तिच्या आईला शब्द दिलास की तिच्या पाठीशी तू कायम उभा असशील म्हणून. काय होतंय हे मला? का तिच्या डोळ्यात पाणी आल्यावर मला आतून भरून येतंय? का तिच्या डोळ्यात बघताना असं वाटतं की मी का त्या कोर्ट केस मधनं सुटायला तिची एवढी मदत केली? मी का करतोय मी हे सगळं? का डोक्यात एवढी गडबड चालली आहे माझ्या? काहीतरी गडबड नक्कीच आहे. धैर्य त्यांच्या मनाने करत नाही हे 100% सांगते मी. मला फक्त आता एवढंच बघायचंय की मी जर त्यांच्यापासून लांब गेले तरी ते त्यांच्या प्रेमाची कबुली देत आहेत का नाही. तुम्हाला आठवतंय ना, धैर्य जेव्हा मला सोडून चालले होते तेव्हाच मी त्यांना माझ्या प्रेमाची कबुली दिली होती. हा होय होय. सावे, खरं मला काय पटत नाहीये बघ. हा बरोबर आहे.
कशावर ना धैर्य यावेळी पण खोटं बोलत नसतील. हे बघ, त्यांच्याकडनं खरं कसं काढून घ्यायचं हे मला चांगलं माहितीये. आणि त्यांची काय मजबुरी आहे याचा जरासा अंदाज मला यायला लागलाय. म्हणजे कसली मजबुरी काय कळालं नाही मला. काल मी दया मामा आणि दामिनी मॅडमचं बोलणं चुकून ऐकलं. आता ते नक्की कशावर बोलत होते मला काही कळलं नाही, पण दया मामा दामिनी मॅडमला ब्लॅकमेल करत होता. काय ब्लॅकमेल? कशासाठी खरं? धैर्यांचं इराशी लग्न व्हावं यासाठी. काय काय सांगालस तू? आणि तुम्हाला माहितीये, धैर्यांना जगात सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असेल तर ती त्यांची आई आहे. आणि आईचा शब्द पाळण्यासाठी धैर्य काहीही करू शकतात. कदाचित याच कारणामुळे धैर्य गप्प आहेत. पण मामा नेमकं कुठल्या गोष्टीवरून दामिनी मॅडमला ब्लॅकमेल करत होता ना, ते आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे आपण धैर्यांची मदत करू शकतो आणि त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढू शकतो. म्हणजे धैर्य मोकळेपणानं त्यांच्या मनात जे काय आहे ना ते बोलू शकतील. आता सगळं कळायला लागलंय. करेक्ट आहे तुझं सावे. तुझं जे काय प्लॅन असेल की नाही ते सांग. काय पाहिजे ते करायला तयार आहे बघ. आता आपण धैर्यला आणि तुला एकत्र आणायलाच पाहिजेत. आता तुमच्या दोघांची साथ मला लई इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आले. हे बघ, तर प्लॅन असा आहे की आता पुढचे काही दिवस आपल्याला दया मामांवर वॉच ठेवायचं आहे. दया मामा कुठं जातात, कुणाशी बोलतात, काय करतात, सगळं आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्या माहितीतूनच आपल्याला काहीतरी हाताला लागू शकतं. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण हुडकून काढू शकू. चला लागूया कामाला. आता काही जरी झालं तरी धैर्याला विचार करायला भाग पाडायचाच. विचार करून करून ना आता आता वेळ लागायची पाळी आली. नाही, धैर्य एवढा विचार करायची काही गरज नाही. हाती काहीच लागणार नाहीये त्याला. हा, आणि तसंही तिनं सांगितलंय ना की एकदा की मी हिराच्या बोटात अंगठी घातली की ती लगेच डिवोर्स पेपर्सवर सह्या करणार. बस आता आता हीच गोष्ट डोक्यात ठेवायची. त्यामुळं आमच्यात जे काही नातं असेल नसेल त्या नात्याला काहीच फ्युचर नाहीये. आणि आता हीच गोष्ट घरी जाऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला सांगायची. आणि हा साखरपुडा माझा आहे ना, मग त्यासाठी तिनं तयारी करायची काही गरज नाहीये. यस, करेक्ट, अगदी बरोबर विचार करतोयस धैर्य. आता आता घरी जायचं आणि समोरासमोर हेच तिला सांगायचं. व्हेरी गुड धैर्य. आईचा फोन आहे. हॅलो, हाय. सावे, तुला एक अर्जंट बातमी द्यायची बघ. बातमी? काय बातमी द्यायची असेल? भाऊ बरे असतील ना का नाही? आई, काय झालं? म्हणजे भाऊ ठीक आहेत ना? वय वय, भाऊ बरे आहेत, आराम करायला. अच्छा, मग काय झालं? कुठली बातमी द्यायची होती तुला? सावे, तुझ्या पप्पांना कोल्हापूर रत्न पुरस्कार जाहीर झालाय. काय? आत्ताच पत्र आलंय तसं घरी. त्यांनी आजवर जे काय कार्य केले त्याचा सन्मान आहे म्हणे. आणि हो, त्याच्यावर काहीतरी एव्ही डॉक्युमेंटरी काय म्हणतात ते बनवणार आहे. आई, अगं काय सांगतेस काय तू? अगं कसली भारी बातमी दिलीस.
माझी पण अगदी तुझ्यासारखीच गत झाली ती बघ पत्र वाचल्यावर. तुझ्या पप्पासनी कोल्हापूर रत्न पुरस्कार जाहीर झालाय हे वाचून तर मला काय करू आणि काय नको असं झालं अगदी. काकी कसला भारी काकी, खूप खूप अभिनंदन तुमचं. होय होय काकी, कॉंग्रॅच्युलेशन. माझं कसलं बरं असू दे. खरं सावे बघितलंस ना, जशी आपल्याला तुझ्या पप्पांची आठवण आहे तशी कोल्हापूरकरांना बी आहे. ते सुद्धा त्यांनी केलेलं काम विसरलेले नाहीत. काय आनंद झाला माहिती मला ते वाचल्यावर. खरंच आहे, पप्पांनी कोल्हापुराच्या विकासासाठी जे काही केलंय त्याच्यापेक्षा मोठा सन्मान काय असूच शकत नाही बघ. आणि आई, पुरस्कारानंतर ना आपण सरकारला निवेदन करू की पप्पांचा शोध चालू ठेवा म्हणून. त्यांना शोधून काढा. आई अगं, आपल्यासाठी ना ही लय इम्पॉर्टंट गोष्ट आहे. होय काय? अगं तसं झालं तर देवच पावलं म्हणायचं बाई. आई अगं, तसंच होणार आहे. तू अजिबात काळजी करू नको. मला तर ही गोष्ट ना धैर्यांना सांगायची आहे. ते ऐकल्यावर एवढे खुश होतील ना. सावे तिकडे समजा ठीक आहे ना? हो नाही म्हणजे काळजी करण्यासारखं काय नाही ना? सावी, इराचा धैर्यसोबत साखरपुडा होतोय. या डिवोर्स पेपरवर सह्या कर. ज्या क्षणी धैर्य स्वतःहून नीराच्या बोटात अंगठी घालते त्या क्षणी मी स्वतःच्या हाताने या पेपरवर सह्या कर. आई अगं, सगळं ठीक आहे. तू नको काळजी करू. आणि आता तर तुला शब्द पण मिळालाय ना. बरं ठीक आहे, चल ठेवते मी. मी वेळ मिळाल ना तसं भाऊंना एकदा भेटून जाईल. हा वय हा. सावे, खरंच कसली भारी न्यूज मिळाल्या ग. कॉंग्रॅच्युलेशन. काकांच्या पुरस्काराचा कार्यक्रम वाढ झाला पाहिजे, अख्ख्या कोल्हापुरात गाजला पाहिजे बघ. काय ते आम्ही बघतो. होय नाही रे मी? होय. त्याच्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला दया मामांवर लक्ष ठेवायचे. सावे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको ग. सगळी कामं होतील व्यवस्थित. हा, तू जा आता तुझ्या कामाला. होय होय जा. बोललो की नाही, नो टेकिंग टेन्शन. अहो ते केसचं वगैरे सोडा, ते सगळं झालंय. आता जरा कामाकडे लक्ष द्या. आणि त्या क्लायंट सोबत मीटिंग साठी तुम्हाला इरा, अहो काय कर, कट केला कॉल. अहो कामाचं बोलत होतो, महत्वाचा कॉल होता. इरा, धैर्य, काय सारखं आपलं काम काम काम. आता मी आहे ना, माझ्याकडे लक्ष द्यायचं. धैर्य अहो, किती मिस केलंय मी तुम्हाला. आणि तुम्ही असं मला सोडून बाहेर निघून जाता, हे बरोबर नाही. हा, धैर्य, हो या आठवड्यात एंगेजमेंट आहे आपली. आणि आपल्याला किती काय काय करायचंय बघा. हे बघा, पत्रिका छापायच्या आहेत, त्या वाटायच्या आहेत, कपड्यांची खरेदी करायची आहे, अंगठीची डिझाईन फायनल करायची, किती सगळं काम आहे. आणि आणि महत्वाचं म्हणजे त्याला फोटोशूट पण करायचंय. हा, खूप काम आहेत. मला तर टेन्शनच आलंय बघा. मी तर म्हणते ती पोरगी आता घरात नाहीये ना, तर लगेच आपण आपली कामं आवरून घेऊया, नाहीतर तिची काळी नजर आपल्याला लागायची. धैर्य, तुम्ही पटकन जा आणि फ्रेश होऊन या. मग आपण लगेच बाहेर जाऊया आणि आपल्या एंगेजमेंटची अंगठी फायनल करूया. धैर्य, धैर्य, धैर्य. आई सावी कुठे आहे? घरी आली की नाही ती अजून? घरात कोण कधी येतं आणि जातं हे बघण्यासाठी मी काय घरातली वॉचमॅन नाही. आणि तसंही त्या पोरीशी माझं काही घेणं देणं नाही. धैर्य, तुम्ही आल्या आल्या त्या मुलीची चौकशी का करताय? आता मी तुमची होणारी बायको आहे ना, आणि मी तुम्हाला इतकं काय काय सांगते तरी सुद्धा तुमचं माझ्याकडे जराही लक्ष नाहीये. धैर्य, तुम्हाला आपलं तरी माझंच पडलंय. बरोबर आहे इराचं. हो, ती असताना तुम्ही मला का मिस करत होता? हा, बरं ते जाऊ द्या. एक मिनिट, हे घ्या.
तोंड गोड करा आधी. आवाज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी लय आनंदाचा दिवस आहे. का असं काय झालंय आज? अहो सांगते आधी, मिठाई तर खाऊन घ्या. एवढी कसली घाई आहे? सांगते. इरा घे, तू पण घे. अगं घे ग, जरा गोड खा. हा घे. दामिनी मॅडम. मामा अहो धरा, तुम्ही पण घ्या. आता तरी सांगशील नेमका कसला आनंद झालाय तुला? सांगते सांगते सांगते. आज सकाळी तुमच्या आणि इराच्या साखरपुड्याची बातमी मिळाली. त्याच्यानंतर अजून एक आनंदाची बातमी मिळाली आणि ती बातमी ऐकून माझ्या आनंदाला उमराच राहिला नाही बघा. तर बातमी अशी आहे, माझे पप्पा म्हणजे मधुसूदन नाईक यांना कोल्हापूर रत्न पुरस्कार मिळणार आहे. म्हणजे त्यांनी कोल्हापुरात आजपर्यंत जी जी कामं केलीत ना, त्या सगळ्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि त्या पुरस्कार सोहळ्यात त्यांची एव्ही पण दाखवणार, ज्यामध्ये त्यांनी आजपर्यंत जी जी कामं केली आहेत ती सगळी आपल्याला बघायला मिळतील.